हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे आरोग्य विभागाची मित्रांनो 2026 ची खूप इम्पॉर्टंट वॅकन्सी येणार आहे. तर या वॅकन्सी रिलेटेड ज्या महत्त्वाच्या अपडेट असणार आहेत, तर त्या अपडेट मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे अपडेट येतात, तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, या ज्या आरोग्य विभागाच्या वॅकन्सीज आहेत अपकमिंग, खूप चांगली मोठी भरती होणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आरडी फार्मसी एक स्पेशल बॅच पण घेण्यात येत आहे. तर या बॅच मध्ये तुम्हाला इनरोल करून तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तर या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि तुमच्या या बॅच मध्ये इनरोल करायचंय. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर याच्यामध्ये महत्वाची अपडेट जर आपण बघितले, जे आपलं आरोग्य सेवा पुणे आहे, तर याच्या थ्रू मित्रांनो जे रिक्त पदे असणार आहेत आरोग्य विभागामध्ये फार्मसिस्टच्या, त्याच्याबद्दलची मोठी इन्फॉर्मेशन आलेली आहे. तर याच्यामध्ये जर आपण औषध निर्माण अधिकारी बघितलं, इथे 9 नंबरला औषध निर्माण अधिकारी आहे. तर याच्यामध्ये जे थर्ड कॉलम असणार आहे, तर यामध्ये तुम्ही बघू शकता एकूण रिक्त पदे. तर मित्रांनो, इथे जर आपण बघितलं तर इथे 136 हे वॅकंट पोस्ट आहेत. मित्रांनो, इथे जे पीडीएफ आहे ही फक्त पुणे इथली आहे. तर मित्रांनो, जर आपण कन्सिडर केलं की पुणेमध्ये या विभागामध्ये 136 फार्मसीच्या पोस्ट वॅकंट आहेत, तर मित्रांनो असे दुसरे पण विभाग आहेत. तर त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीनेच वॅकंट रिक्त पदे असतील ना, तर मित्रांनो फार्मसिस्टची खूप मोठी भरती येणाऱ्या अपकमिंग डेज मध्ये वॅकन्सी तुम्हाला दिसणार आहे. तर आता एक मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटचा असा पण क्वेश्चन असेल की सर, ही जी आरोग्य विभागाची वॅकन्सी आहे, औषध निर्माता अधिकारीची वॅकन्सी आहे, तर ही कधीपर्यंत येऊ शकते? तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे ही फायनल स्टेजला आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो ही वॅकन्सी कधी पण येऊ शकते. म्हणजे कसं, असं फिक्स काही डेट नाहीये की या दिवशी येणार. पण मित्रांनो, आता जे मुख्यमंत्री साहेबांनी पण आधी ट्विटर वगैरेवर टाकलेलं आहे की खूप मोठी भरती होणार आहे, तर त्यामधली पहिली जी भरती असणार आहे ती आरोग्य विभागाचीच भरती आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो फार्मसिस्टसाठी खूप मोठा चान्स आहे. आणि मित्रांनो, अशा ज्या अपॉर्च्युनिटीज असतात ह्या फार्मसीच्या लाईफमध्ये परत परत नाही देत. तर त्यासाठी तुम्ही आतापासून या वॅकन्सीसाठी तयारी करा. कारण ही जरी वॅकन्सी एका महिन्यात मार्च मध्ये येईल, एप्रिल मध्ये येईल, केव्हा पण येईल, तो मॅटर नाही करत. तुमचं सिलेक्शन त्या वॅकन्सी मध्ये झालं पाहिजे. थोडं टाइम का लागेना, पण तुमचं जे प्रिपरेशन आहे आजपासून तुम्ही स्टडी करायला पाहिजे. आजपासून त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तर या नोटिफिकेशन मध्ये जर बघितलं तर 136 पोस्ट याच्यामध्ये असणार आहे. त्याचं डिवायडेशन नंतर कॅटेगरीनुसार होणार. ओपनला, ओबीसीला, त्याच्यानंतर एनटी, एसटी, एससी, एसटी, अशा सर्व कॅटेगरीसाठी याचं डिवायडेशन असणार आहे. सोबतच मित्रांनो दुसरे पण विभाग आहेत ज्याची वॅकन्सी पण सोबतच येते. तर त्यामध्ये पण मित्रांनो फार्मसिस्टच्या अशा जर वॅकन्सी असतील तर खूप मोठी फार्मसिस्टची भरती अपकमिंग डेज मध्ये दिसणार आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आधी आपण एक व्हिडिओ पण बनवला होता की 236 संस्थांमध्ये नवीन पद निर्मिती करण्याबाबतचा शासन निर्णय पण आहे. तर तो जर निर्णय आपण इथे बघितला ना, तर 8 जानेवारी 2026 ला आलेला होता. आणि याच्यामध्ये मित्रांनो खूप सारे असे जे नवीन हॉस्पिटल्स झालेले आहेत, आरोग्य संस्था झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये पण पद निर्मिती होणार आहे. तर त्यामध्ये मित्रांनो जे आपलं सार्वजनिक आरोग्य विभागाचं आहे ना, तर त्याच्यामध्ये पण खूप सारे पदे तिथे नवीन निर्मिती होतील. तर ते जर पदे इकडे ऍड झालीत, जे की ऍड होणारच आहेत, इथे जर आपण बघितलं आरोग्य सेवा, तर हे पदे ऍड झाल्याच्या नंतर इथे खूप मोठी भरती येताना आपल्याला दिसेल औषध निर्माण अधिकारीची. म्हणजे टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज ह्या खूप जास्त असू शकतात. जर व्यवस्थित सर्व रिक्त पदे भरली, नवीन निर्मिती सर्व पदे ह्यांनी या भरतीमध्ये जर भरून घेतली, तर खूप चांगली फार्मसीची वॅकन्सी येणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो या अपॉर्च्युनिटीचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. म्हणजे वॅकन्सी येत आहेत, आता डीएमआर ची पण आली, ड्रग इन्स्पेक्टरची पण आता एक्झाम होईल. तर या वॅकन्सी तर येत आहेत, पण याच्यामध्ये मित्रांनो आपण त्या पोस्टवर लागणं गरजेचं आहे, आपण ती पोस्ट काढणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो फार्मसीचं टेक्निकलचं सर्वात बेस्ट आपण शिकवतो. तर त्यासाठी आरडी फार्माची स्पेशल बॅच पण आहे. तुम्हाला या बॅच मध्ये इनरोल करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलवरती शिकवलेले खूप सारे व्हिडिओ,
तर ते व्हिडिओज बघा आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणती बॅच जॉईन करायची, कारण मार्केटमध्ये फसवणारे खूप सारे लोक आहेत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्ही आधी चेक करा, तुम्ही आधी बघा की सर कसे शिकवतात, ऑल सगळ्या गोष्टी चेक करा. तुम्हाला आवडत असेल त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला फार्मासिस्ट बनण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय तर या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमची जी सीट आहे आजच बुक करा. तर मित्रांनो ही महत्वाची अपडेट होती. ही अपडेट अशा अपडेट तुम्हाला अभ्यास करण्यासाठी महत्वाच्या असतात. त्यासाठी आपण स्टुडंटला अशा इन्फॉर्मेशन रेग्युलर प्रोव्हाइड करतो. आणखीन तुम्हाला काही डाऊट असेल व्हॉट्सअपला डायरेक्टली मेसेज करू शकता, कमेंट करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा आणि मित्रांनो तुम्हाला फार्मसिस्ट रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम असेल तरी पण तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि फार्मसिस्टच्या आरोग्य विभागाच्या ज्या काही अपडेट असतील त्याची इन्फॉर्मेशन रेग्युलर लवकर पाहिजे असतील तर आरडी फार्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू ऑल.